पीसीओडी आणि पीसीओएस मध्ये नेमका काय फरक आहे थोडक्यात सांगाल आणि याची लक्षणं पण ऑलमोस्ट सेम असतात? खरं तर आता पी-सी-ओ-डी या आजाराचं नावच बदललंय. आता पी-एम-ओ-एस म्हणतात. हां. आणि बेसिकली काय माहिती आहे का, की पी-सी-ओ-डी हा मर्यादित ओव्हरीजमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हराईन डिसीज म्हणजे फक्त तुमच्या ओव्हरीज म्हणजे तुमचं जे काही ओव्हरीज आहेत त्याच्यामध्ये छोट्या-छोट्या पाण्याच्या सिस्ट होतात. आणि हा आजार त्या ओव्हरीज पुरताच मर्यादित असतो. जेव्हा पॉलिसिस्टिक ओव्हराईन सिंड्रोम म्हणतो आपण, तेव्हा त्या छोट्या-छोट्या पाण्याच्या पिशव्यामध्ये जो इन्सुलिन रेझिस्टन्स झालेला असतो, तो सार्वदाहिक व्हायला लागतो. तो प्रत्येक टिश्यूवर इफेक्ट करायला लागतो. आणि मग तो इफेक्ट करतो म्हणजे काय होतं, मग सार्वधायिक परिणाम तुम्हाला दिसायला लागतात. मग त्याच्या म्हणजे तुमच्या ॲक्ने, हिर्सुटिझम, फिमेल पॅटर्न बाल्डनेस, मेल पॅटर्न हेअर्स इथपासून ते मग पाळी अनियमित होणे, खूप जास्त ब्लिडिंग होणे किंवा 6-6 महिने पाळीच न येणे, त्यानंतर मेंटल इरिटॅबिलिटी होणे, वजन वाढणे, ही सगळी लक्षणं, मग त्याच्यानंतर डायबिटीस होणे, त्याच्यानंतर ब्लड प्रेशर होणे, अशी ती लक्षणं होत जातात. हे पी-सी-ओ-एसमध्ये होतं. पी-सी-ओ-डीमध्ये तेवढंच ते मर्यादित राहतं. हं, हं, हं. आता पी-सी-ओ-डी आणि पी-सी-ओ-एसमध्ये एक महत्त्वाची गंमत जी समजून घेण्यासारखी आहे, जी एक नवीन संकल्पना आम्ही जेव्हा ट्रीटमेंट करतो तेव्हा ती सुचलेली आहे. असंच डिस्कस करत असताना माझ्या कलीग्ससोबत, की पी-सी-ओ-डी हं. किंवा पी-सी-ओ-एस हा ओव्हरीजचा डायबिटीस आहे. अच्छा. ही खूप नवीन संकल्पना आहे, की इट इज अ डायबिटीस ऑफ दॅट ऑर्गन. की तिथं इन्सुलिन रेझिस्टन्स आहे, तिथं तुमचं इन्सुलिन त्या पेशींमध्ये जात नाही, ओव्हरीजमध्ये जात नाही. म्हणून ओव्हरीज मिसफंक्शन करतात आणि म्हणून पी-सी-ओ-डी होतो. तर त्या ऑर्गनचा म्हणजे ओव्हरीजचा डायबिटीस येतो. मग ओव्हरीजचा डायबिटीस झाला काय आणि पॅनक्रियासचा डायबिटीस झाला काय? डायट कंट्रोल्स आर सेम. तुमचं लाईफस्टाईल ॲज गुड ॲज डायबिटीस तुम्हाला सांभाळायला. बरोबर. आणि मग पाळी न येणं, जसं की तुम्ही सुरुवातीला पण म्हणालात, की पाळी न येणं म्हणजेच पीसीओडी किंवा पीसीओएस असं नाही. पाळी न येण्यामागची पण काही वेगळी कारणं असू शकतात. तर ती कारणं कोणती असू शकतात? पाळी न येण्यामागची फक्त पी-सी-ओ-डी हे कारण नाहीये. हां. बरेच मेटाबॉलिक डिसऑर्डर्स. ओके. आता होतं काय माहिती आहे का, की आधी पी-सी-ओ-डी झालं का आधी मेटाबॉलिक डिसऑर्डर झाला? हे आधी अंड का आधी कोंबडी? असा प्रश्न आहे हा. तर तुम्हाला मेटाबॉलिक डिसऑर्डर्स जर होत असेल, म्हणजे साधारणपणे वजन जर वाढत असेल, इन्सुलिन रेझिस्टन्स ओव्हरियन लेव्हलला होत असेल, तुम्हाला हायपोथायरॉईड असेल, हं. आहे की नाही? ही पण पाळी अनियमित होण्याची लक्षणं आहेत. तुम्ही कंप्लीट सेडेंटरी असाल, तुम्ही कंप्लीट स्ट्रेस्ड असाल, ही पण पाळी न येण्याची किंवा पाळी अनियमित होण्याची कारणं आहेत. ओके. पण व्हेन इट कम्स टू पॉलिसिस्टिक ओव्हराईन डिसीज, जेव्हा पॉलिसिस्टिक ओव्हराईन डिसीजला तुम्ही येता, त्यावेळेस मात्र तुम्ही सिडेंटरी लाईफस्टाईल, हॉर्मोनल चेंजेस आणि जेनेटिक्स हे तिन्ही गोष्टींवर आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आता अजून एक महत्त्वाचा जो काही फरक असतो, जसं आपण वजनाच्या बाबतीत म्हणतो, की थिन ओबेज आणि ओबेज ओबेस. हं. तसं क्लासिफिकेशनमध्ये थिन पी-सी-ओ-एस आणि ओबेस पी-सी-ओ-एस अशी 2 क्लासिफिकेशन्स आहेत. म्हणजे पी-सी-ओ-डीच्या वेळेस फक्त जाडपणाच येतो असं काही नाही. अतिशय रोड व्यक्तीला पण पी-सी-ओ-डी होऊ शकतो. ओके. आणि ह्याच्या पॅथॉलॉजीमध्ये थोडासा फरक आहे. तो फरक आता आता म्हणजे आपल्या सगळ्यांना ते लक्षात म्हणजे तो समजणार नाही फरक. तो हॉर्मोनल चेंजेस इकडे डी-एच-ई-एस जास्त वाढतं वगैरे वेगळे फरक आहेत ते. पण तुम्हाला रोड व्यक्तीला सुद्धा स्ट्राँग पी-सी-ओ-डी होऊ शकतो, ज्याला आपण थिन ओबेस म्हणू शकतो. ओके. आता या उलट मी तुम्हाला असं विचारेन, की जर पाळी वेळेवर येत असेल, म्हणजे मला पीसीओडी होऊच शकत नाही किंवा मला नाहीच आहे, हे असं समजणं योग्य आहे का? नाही, असंही नाहीये. म्हणजे बऱ्याच व्यक्तींना पाळी नियमित येते, पण ब्लीडिंग कमी होते. अच्छा, पीसीओडी असून. हां. पी-सी-ओ-डी असून. नियमित पाळी आहे, पण ब्लीडिंग एकच दिवस झाली. सायकल्स डिरेंज असतात. कधी 21 दिवसाला झाली, तर कधी 40व्या दिवशी आली. अच्छा. फक्त स्पॉटिंगच झाली. हं, 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 हं. पॅड्सच नाही लागले. हं, 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 हं. हे सुद्धा पी-सी-ओ-डीचं लक्षण आहे. आता पाळी येणं म्हणजे फक्त एक दिवस ब्लीड होणं ह्यालाही पाळी येणंच म्हणतात. पण बरोबर. प्रॉपर ब्लीडिंग होतीये का? ब्लीडिंग कशी होते? विथ क्लॉट्स होतीये का? पर्सिस्टंटली तुम्हाला इंटरमिटेंट ब्लीडिंग 2 पाळीच्या मध्ये परत तुम्हाला स्पॉटिंग होतीये का? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून हा पण पी-सी-ओ-डीचाच प्रकार आहे. अशी पण लक्षणं पी-सी-ओ-डीमध्ये असू शकतात. ओके. आता पीसीओडी किंवा पीसीओएस असेल, तर
गर्भधारणेसाठी प्रत्येक वेळी प्रॉब्लेम होऊ शकतो का आणि त्यावर काय सोल्युशन आहे? बेसिकली PCOD आणि PCOS मध्ये प्रत्येक वेळेस गर्भधारणेमध्ये इश्यू येत नाही. ओके. दिस इज अ बेस्ट पार्ट. की खूप चांगली गोष्ट आहे की PCOD आहे, पण बऱ्याच PCODच्या ज्या काही मुली असतात त्यांना गर्भधारणा होऊ शकते. गर्भधारणा झाल्यानंतर गर्भ कंटिन्युटीमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. ओके. मग त्याच्यामध्ये मग तुमची गर्भाची वाढ व्यवस्थित न होणे सगळ्यात महत्त्वाचं. तुम्हाला ब्लड प्रेशर वाढणे, तुम्हाला डायबिटीस होणे, ज्याला अशी लक्षणं तुम्हाला त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकतात PCOD असताना. तेव्हा PCOD असताना जेव्हा गर्भधारणा राहते तर त्या गर्भवतीने खूप जास्त चांगलं डायटरी आणि लाईफस्टाईल मॅनेजमेंट करायला लागतं. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की एखादी गर्भधारणा झालेली PCODची फिमेल आमच्याकडे येते, तेव्हा आम्ही तिला सांगतो की तू बाई साखर, गूळ, अन्नपदार्थ जरा सांभाळून किंवा बंद कर. मग लोक म्हणतात माझी मुलगी तर प्रेग्नंट आहे, तुम्ही हे सगळं बंद करताय, हे तर खूप पोषक आहे. अशा वेळेस तिला ते अपोषक असू शकतं. ओके. किंवा कुपोषण होऊ शकतं. अपोषण म्हणजे एकदम कुपोषण, चांगल्या प्रकारचं पोषण नाही होणार, योग्य पोषण नाही होणार. तर जेव्हा एखाद्या PCOD गर्भवती व्यक्ती जिला PCOD आहे, शी शुड बी डाएट कॉशियस. मग तिथं साखरेचं प्रमाण, मिठाचं प्रमाण, गोड पदार्थांचं प्रमाण आणि परत फळांचं प्रमाण हे सगळंच कंट्रोल ठेवावं. तर मग तिला हेल्दी प्रेग्नन्सी होऊ शकते.